कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और अंतिम पद है कि असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। फायटर, कथा एका जिगरबाज नेत्याची। श्याम म्हात्रे ज्यांनी संघर्षातून स्वतःला उभं केलं, कामगारांच्या न्याय व हक्कासाठी लढून अल्पावधीतच त्यांनी नागरिकांच्या जनतेच्या मनात स्थान निर्माण केलं। मूळचे रायगड जिल्ह्यातील उरण या तालुक्यातील बेलपाडा या गावी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या श्याम म्हात्रेंनी आपल्या कार्यकर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण केलं। त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलपाडा येथे झाले। माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी जासईची वाट धरली। त्यानंतर वाणिज्य शाखेतील पदवी त्यांनी संपादन केली। आपल्या शैक्षणिक काळात त्यांनी बेरोजगारीची समस्या लक्षात घेतली आणि स्वतः मिठागरात काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं। गरिबी स्वतः अनुभवल्यामुळे माणसांचं दुःख काय असतं त्याची त्यांना मनोमन जाणीव आहे। समाजातील उपेक्षित घटक, गोरगरीब, कामगार यांच्यासाठीच आपलं जीवन आहे हा संकल्प त्यांनी लहानपणापासूनच केला होता। त्याचं प्रत्यंतर आपल्याला श्याम म्हात्रे यांच्या संपूर्ण जीवनात दिसतं। कामगारांच्या प्रश्नांना वाट फोडत ते नावारूपाला आलेच, पण त्याचबरोबर सामाजिक संवेदनांची जाणीव असणारा नेता देखील घडत गेला। संघर्षाचं दुसरं नाव श्याम म्हात्रे। त्यांचा आजवरचा प्रवास विविध प्रकारच्या आंदोलनांची संघर्ष यात्रा आहे। घरात गरिबी आणि निरक्षरता होती। असं म्हटलं जातं की आपण जन्माने जरी गरीब असलो तरी आयुष्यभर गरीबच राहणं हा मात्र आपला स्वतःचा दोष आहे। व्यक्तिगत जीवनात स्वतः श्रीमंत होण्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांना व्यवसायात, नोकरीत, समाजकारणात आणि राजकारणात पुढे नेण्यात त्यांनी धन्यता मानली। आपली ओळख होण्यासाठी थोरा मोठ्यांचा, महापुरुषांचा सहवास मिळणे आवश्यक असते। श्याम म्हात्रे यांना ऐन उमेदीत महाविद्यालयातील शिक्षण घेत असतानाच अनेक दिग्गजांच्या कार्याची जवळून ओळख झाली। लहानपणापासूनच सामाजिक सेवेचे आणि बांधिलकीचे, अन्यायाविरोधात लढण्याचे बाळकडू त्यांना या थोर व्यक्तिमत्वांकडून मिळाले। त्यात आघाडीवर अर्थातच दिवंगत आदरणीय दी.बा. पाटील आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचे नाव घ्यावे लागेल। नाव आणि ऐश्वर्य मिळवून देणाऱ्या वकिली व्यवसायाचा या दोघांनी त्याग करून सर्वस्व समाजासाठी वाहिले। त्यांच्या वाणीतून आणि कृतीतून श्याम म्हात्रे यांना फुले, आंबेडकर दिसले। खासदार असो की विरोधी पक्ष नेता, यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलींचा, कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला आहे। एखादे काम हाती घेतल्यानंतर ते यशस्वीरित्या हातावेगळे करण्यासाठी त्यांचा ध्यास, अभ्यास, प्रयत्नांची पराकाष्ठा श्याम म्हात्रे यांना खूप भावली। कौटुंबिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सगळ्याच आघाड्यांवर श्याम म्हात्रे आजवर संघर्ष करत आलेले आहेत। यातून अनेक जण कमावते झाले, पोटाला लागले। अन्नाला मोताद असणाऱ्या अनेकांना रोज बाजाराद्वारे, विविध कंपन्याद्वारे नोकऱ्यांच्या संधी देऊन त्यांनी अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणले। चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सफाई कामगारांपासून रिलायन्स, सिडको, MIDCची आदी ठिकाणांपर्यंत आज श्याम म्हात्रे यांची एक झुंजार कामगार नेता म्हणून ख्याती आहे। अजित दादा माझा नातेवाईक, राधाकृष्ण सोयरा, अमुक पोयरा,
याला काउंट कलेक्टर सुरवशीला मी आणला, प्रांताला मी बसवला, तहसीलदाराला मी बसवला. अरे साल्या तू आहेस तरी कोण? आणि म्हण या आगरी कोली भंडारी साली माली कुणबी लोकांची आणि मराठ्यांची ताकद तू या ठिकाणी बघ. आम्ही त्या खऱ्या बापाची औलाद आहोत. आमची बापजाद्याची जमीन आहे आणि आमच्या जमिनीत तू आहेस. आम्हाला नोटीस लावून बाहेर ठेवलास, आम्ही बाहेरच राहू. जर दुसरा दरवाजा असेल, खुशकीच्या मार्गाने जर पलायन केलंस तर तू बापाचा नाहीस. तू बापाचा नाहीस. ही औलाद याची आहे, भूमिपुत्रांची औलाद आहे. आणि म्हणून अधिक न बोलता तासभराच्या आत तू या ठिकाणी बाहेर ये आणि सांग मी चुकलो आहे. त्याशिवाय मी तुला आता सोडणार नाही. सिडको आस्थापनेतील BMTCच्या माजी कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा पेण, अलिबाग, तामसी बंदर परिसरातील प्रकल्पाधित मच्छीमारांचा लढा असो, श्याम म्हात्रे अविरतपणे काम करीत आहेत. 25-30 वर्षांपासून प्रलंबित असलेले आणि सरकारी अनास्था, अक्षम्य दिरंगाई यामुळे या उपरोक्त बांधवांना श्याम म्हात्रे यांच्याशिवाय कोणी वाली नव्हते. नियतीने जणू काही या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्याम म्हात्रे यांना तारणहार म्हणून पाठवलेले असावे. धरणे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे आणि लाठी हल्ल्यासह 8-8 दिवस पोलीस कस्टडीत राहणारा, स्वपक्षाच्या विद्यमान सरकारशी आपल्या गरीब बांधवांसाठी लढणारा, संघर्ष करणारा कामगार नेता तसा विरळच. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने 9 जुलै 2014 रोजी धरमतर खाडीतील मच्छीमारांच्या समस्यांबाबत अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या प्रकल्पग्रस्त बांधवांना न्याय मिळवण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्या केवळ श्याम म्हात्रे यांच्या अविरत पाठपुराव्यामुळेच. राजकीय क्षेत्रातही 2 वेळा आमदारकीने हुलकावणी देऊन नियतीने जणू त्यांची सत्वपरीक्षाच घेतलेली दिसते. शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा विचार रुजवून त्यांनी पक्षाला मोठे मताधिक्य मिळवून दिले. आम आदमीचा विकास आणि सर्वधर्म समभावासारख्या मूलभूत विचारांचा काँग्रेस पक्ष पनवेल उरण परिसरात चांगला रुजला आहे. या परिसरात काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्याम म्हात्रे यांनी आपल्या जीवाचे रान केले. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये म्हणून त्यांनी आगरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. नवीन पिढी खऱ्या अर्थानं घडवणारा घटक म्हणजे अंगणवाडी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ते खंबीरपणे उभे राहिले. आयुष्याच्या वाटेवर म्हात्रे नुसतेच कामगार नेता नाहीत, तर उत्तम मुलगा, शिष्य, मित्र, भाऊ, गुरु, पती व वडील अशा विविध भूमिका एकाच वेळेला उत्तमरित्या त्यांनी निभावल्या आहेत. संघर्ष आणि सहनशीलता शरीर धर्माला कशी मारक ठरते ते त्यांना जडलेल्या मधुमेहावरून आपल्याला लक्षात येते. अतिशय सुखाने संसार केला. 15 वर्ष आणखी हवे आहे. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इच्छा पूर्ण होते आणि म्हणून देवाकडे एकच इच्छा मागतो की मी याच्यातनं लवकर बरा परमेश्वराशी. खरं म्हणजे ज्याने आपलं आयुष्य समाजातल्या उपेक्षित वंचित घटकांसाठी देऊ केलं असा हा जनसामान्यांचा हवा हवासा वाटणारा नेता 9 जून 2018 रोजी काळाच्या क्रूरतेने आपल्या सर्वांमधून निघून गेला. लोकांचा माणूस आणि लोकांनी माणूस गमावला. चोरला माझा देव, चोरला माझा देव, चोरला माझा देव, चोरला देव, चोरला माझा देव, चोरला देव, चोरला 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 माझा
देव चोरला भला थोरला माझा भला थोरला माझा भला थोरला 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 भला थोरला माझा देव चोरला देव चोरला माझा देव चोरला झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला झगमग 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 पाहुनिया पाठ फिरवून गेला रोषणाई मध्ये देव माझा हरवून गेला नाही उरली भक्ती भावनाही उरला देव चोरला माझा देव चोरला माझा देव चोरला अशा या फायटर नेत्याच्या मनात कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी धडपड होती. पण त्यांची ही धडपड स्वप्न न राहता न थांबता आपण सर्व ही चळवळ पुढे चालवूया. हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. हीच निश्चयाची श्रद्धांजली वाहताना मला आठवतायत हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील काही ओळी. कि अग्निपथ 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 वृक्ष हो भले खड़े हो बड़े हो घने एक पत्र छाह भी मांग मत मांग मत मांग मत अग्निपथ 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 तू न थकेगा कभी तू न मुड़ेगा कभी तू न झुकेगा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 ये महान दृश्य है चल रहा मनुष्य है अश्रु श्वेद रक्त से लथपथ 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 अग्निपथ अग्निपथ अग्निपथ